सुखी संसार आणि अकस्मात वादळ. कोकणातल्या एका छोट्या निसर्गरम्य गावात सुमती आणि तिचा पती माधव राहत होते. माधव एका खाजगी कंपनीत छोट्या पदावर काम करायचा, तर सुमती घर सांभाळून गावातल्या महिलांना शिवणकाम शिकवायची. लग्नाच्या 5 वर्षानंतर त्यांच्या घरात एक गोंडस मुलीचा जन्म झाला. तिचे नाव त्यांनी ठेवले सायली. सायलीच्या येण्याने घराचे गोकुळ झाले. ती दिसायला अत्यंत सुंदर आणि हुशार होती, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. सायली अवघी 7 वर्षाची असताना एका रात्री माधव कामावरून परत असताना त्याच्या गाडीला मोठा अपघात झाला. या अपघातात माधवचा जागीच मृत्यू झाला. सुमतीवर जणू आभाळच कोसळले. ज्या वयात सुखाचा संसार करायचा, त्या वयात तिच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले. नातेवाईकांनी काही दिवस सांत्वन केले, पण नंतर हळूहळू सगळ्यांनी पाठ फिरवली. अनेकांनी सुमतीला सल्ले दिले, सुमती, वय काय आहे तुझे? दुसरे लग्न कर आणि मोकळी हो. पण मुलीला घेऊन कशी जगणार? पण सुमतीने सायलीच्या गोड चेहऱ्याकडे पाहिले. तिने मनोमन निश्चय केला, माझ्या मुलीला मी कोणाची सावत्र आई किंवा सावत्र बाप मिळू देणार नाही. माझ्या माधवाची ही शेवटची आठवण आहे. आता हिच्यासाठीच मी जगणार आणि हिचे आयुष्य सोनेरी करणार. तिने दुसऱ्या लग्नाचा विचार कायमचा मनातून काढून टाकला. हा सुमतीच्या त्यागाचा पहिला टप्पा होता. गरिबीशी संघर्ष आणि रात्रीचा दिवस. माधवच्या निधनानंतर घरात उत्पन्नाचे साधन उरले नव्हते. सुमतीने हिंमत हारली नाही. तिने शिवणकामाचा वेग वाढवला. सकाळी 5 वाजता उठून ती घरचे काम उरकायची, सायलीला शाळेत पाठवायची आणि मग रात्री उशिरापर्यंत अगदी डोळे सुजेपर्यंत शिलाई मशीन चालवायची. गावातल्या शाळेत सायली नेहमी पहिली यायची. तिची हुशारी पाहून शिक्षकांनी सुमतीला सांगितले, सुमतीबाई, सायली खूप हुशार आहे. हिला शहरात चांगल्या शाळेत टाका. हिचे भविष्य उज्ज्वल आहे. सायलीच्या शिक्षणासाठी सुमतीने गाव सोडायचे ठरवले आणि ती जिल्ह्याच्या ठिकाणी शहरात एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहायला आली. शहरात खर्च जास्त होता. सायलीला चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी सुमतीने स्वतःचे लग्नाचे उरलेसुरले दागिने गहाण ठेवले. शहरात शिवणकामातून घरभाडा आणि शाळेची फी भरणे कठीण होऊ लागले. म्हणून सुमतीने लाज शर्म सोडून लोकांच्या घरी धुणी भांडी करायला सुरुवात केली. एका सुशिक्षित घराण्यातील सुमती आता दुसऱ्यांच्या घरात राबत होती. ती स्वतः फाटलेली साडी नेसायची, साडीला आतून गाठी मारायची, पण सायलीचा युनिफॉर्म नेहमी स्वच्छ आणि नवा कोरा असायचा. कधीकधी घरात अन्न कमी असायचे, तेव्हा सुमती सायलीला पोटभर भरवायची आणि स्वतः माझे पोट दुखते किंवा माझे उपवास आहेत असे सांगून उपाशी झोपायची. सायली लहान होती. तिला आईच्या या कौशल्यामागील त्याग समजत नव्हता, पण तिला आईबद्दल खूप अभिमान होता. सायलीची स्वप्ने, आईचा पडदा वर्षे सरकली. सायली आता कॉलेजमध्ये गेली होती. ती दिसायला खूप सुंदर आणि अभ्यासात अतिशय हुशार होती. तिला डॉक्टर व्हायचे होते. मेडिकल कॉलेजची फी लाखांमध्ये होती. सुमतीकडे तेवढे पैसे नव्हते. सुमतीने दिवस रात्र एक करून आणखी 2 घरांची कामे वाढवली. ती पहाटे 3 वाजता उठून लोकांच्या घरी डबे पोचवण्याचे काम करू लागली. सततच्या कष्टाने, रात्रीच्या जागरणाने आणि उपाशी राहिलेल्या सुमतीचे शरीर खचू लागले होते. तिचे हात खरबरीत झाले होते. डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती आणि वयापेक्षा ती खूप मोठी दिसू लागली होती. एकदा सायलीच्या कॉलेजमध्ये पालकांची मीटिंग होती. सायलीने सुमतीला सांगितले, आई, तू उद्या कॉलेजमध्ये येऊ नकोस. मी मॅडमांना सांगेन की तू आजारी आहेस. सुमतीला थोडे नवल वाटले. तिने विचारले, का गं सायली, काही चूक झाली का माझ्याकडून?
सायली थोडी अडखळत म्हणाली, नाही ग आई, तिथे सगळ्या माझ्या मैत्रिणींचे आईबाबा खूप छान कपडे घालून येतात, कारमधून येतात. तू अशी साधी सुधी साडी नेसून आलीस आणि तुझे हे कामगार सारखे हात दिसले तर माझ्या मैत्रिणी काय म्हणतील? मला थोडी लाज वाटते. सायलीचे हे शब्द सुमतीच्या काळजाला थेट आरपार छेदून गेले. ज्या मुलीसाठी तिने स्वतःचे तारुण्य, सुख, अन्न, दागिने सगळे विकले, त्याच मुलीला आज तिची लाज वाटत होती. सुमतीच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने ते सायलीला दिसू दिले नाही. ती हसून म्हणाली, हो ग बाई, बरोबर आहे तुझे. मी कुठे त्या मोठ्या लोकांमध्ये शोभणार? तू जा, मी नाही येणार. तिने सायलीचा राग केला नाही, कारण तिचे सायलीवर निरपेक्ष प्रेम होते. यशाची शिखरं आणि वाढते अंतर सुमतीच्या रक्ताच्या पाण्याचे चीज झाले. सायलीला सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तिची फी सुमतीने लोकांकडून कर्ज काढून आणि स्वतःची हाडे झिजवून भरली. 5 वर्षानंतर सायली यशस्वी डॉक्टर झाली. संपूर्ण गावात नातेवाईकांमध्ये सुमतीचे कौतुक होऊ लागले. सायलीला शहरातल्या एका छोट्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली. तिचा पगार लाखात होता. आता त्यांचे दिवस बदलले होते. सायलीने शहरात एका मोठा पॉश फ्लॅट घेतला. सुमती आता झोपडीतून थेट मोठ्या फ्लॅटमध्ये आली होती. पण दिवस बदलले तरी सुमतीचा स्वभाव बदलला नाही. ती अजूनही जुन्या सवयीनुसार जमिनीवर बसायची, साधी कपडे घालायची. सायली आता मोठ्या सोसायटीत राहायची. तिथे तिचे हायफाय मित्रमैत्रिणी यायचे. सायलीला नेहमी वाटायचे की तिच्या आईने सुसंस्कृत आणि आधुनिक दिसावे. एक दिवस सायलीच्या हॉस्पिटलचे ट्रस्टी आणि काही मोठे डॉक्टर्स तिच्या घरी रात्रीच्या जेवणासाठी येणार होते. सायलीने सुमतीला सांगितले, आई, आज मोठे लोक येणार आहेत. तू स्वयंपाक छान कर, पण जेवताना तू आतल्या खोलीतच राहा. तू त्यांच्यासमोर आलीस आणि काही गावंढळ बोललीस तर माझी इमेज खराब होईल. मी बाहेरून केटर्सकडून जे वाढायला माणसे मागवली आहेत. सुमतीने शांतपणे मान डोलवली. तिने सायलीला आवडीचे सगळे पदार्थ बनवून दिले आणि पाहुणे यायच्या आधी ती स्वतःहून मागच्या खोलीत जाऊन बसली. रात्रभर ती आतून पाहुण्यांच्या हसण्याचा आणि सायलीच्या कौतुकाचा आवाज ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते दुःखाचे नव्हते, तर माझी मुलगी आज किती मोठी झाली आहे या अभिमानाचे होते. आईचा त्याग इथेही कमी झाला नव्हता. तिने स्वतःचे अस्तित्व सुनेच्या मुलीच्या प्रतिष्ठेसाठी लपवून ठेवले होते. अंतिम सत्य आणि डायरीचा उलगडा. काही महिन्यांनीच सायलीचे लग्न एका मोठ्या डॉक्टर घराण्यात ठरले. लग्न अतिशय थाटामाटात होणार होते. लग्नाची खरेदी, पत्रिका वाटणे सुरू होते. सुमती मात्र दिवसेंदिवस खूप खंगत चालली होती. तिला सतत खोकला यायचा. पण सायली तिच्या लग्नाच्या तयारीत इतकी व्यस्त होती की तिचे आईच्या तब्येतीकडे लक्षच नव्हते. सुमतीने सायलीला त्रास होऊ नये म्हणून स्वतःचा त्रास लपवून ठेवला. लग्नाच्या 2 दिवस आधी सुमती सकाळी उठलीच नाही. सायली तिला उठवायला गेली तर सुमतीचे शरीर थंड पडले होते. सततचा कर्करोग, कॅन्सर आणि कष्टांमुळे तिचे शरीर आतून पोखरले गेले होते, जे तिने सायलीच्या लग्नासाठी औषध खाऊन दाबून ठेवले होते. सुमतीने या जगाचा निरोप घेतला होता. सायलीवर दुःखाचा डोंगर कोसळला. लग्नघरात शोककळा पसरली. आई गेल्यावर सायलीला तिचे घर रिकामे वाटू लागले. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर सायली आईच्या खोलीत गेली. तिथे आईच्या जुन्या ट्रंकपेटीमध्ये तिला एक जुनी पानं पिवळी पडलेली डायरी सापडली. सायलीने ती डायरी उघडली. ते सुमतीचे मनोगत होते. त्यात सुमतीने सायलीच्या जन्मापासूनचे सगळे क्षण लिहून ठेवले होते. सायली एक एक पान वाचू लागली आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला.
12 मार्च 2010 आज माझ्या सायलीच्या शाळेत पहिला नंबर आला. खूप आनंद झाला, पण आज घरात खायला फक्त 2च भाकऱ्या होत्या. सायलीला भूक जास्त होती. तिने 1.5 भाकरी खाल्ली. अर्धी भाकरी मी खाल्ली आणि पाणी पिऊन झोपले. मग सायलीचा चेहरा बघून माझे पोट भरले. 18 ऑगस्ट 2015 आज सायलीच्या कॉलेजमध्ये पालकांची मीटिंग होती. सायली म्हणाली, तिला माझी लाज वाटते. मला खूप वाईट वाटले. देवबाप्पा, माझ्या फाटक्या कपड्यांमुळे माझ्या सोन्याला शरम वाटते. मी पुढच्या वेळी तिच्यासमोर कधीच जाणार नाही. पण देवा, माझ्या मुलीला सुखी ठेव. तिला खूप मोठी डॉक्टर कर. 5 नोव्हेंबर 2022 आज सायलीच्या घरी मोठे डॉक्टर आले होते. तिने मला आतल्या खोलीत बसायला सांगितलं. मला माहिती आहे ती माझ्यावर प्रेम करते, पण जगाच्या भीतीपोटी ते असं करते. मी आतल्या खोलीत बसून देवाचे आभार मानले की ज्या हाताने मी लोकांची भांडी घासली, त्याच हाताने वाढवलेली माझी मुलगी आज मोठ्या डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. माझा जन्म सार्थकी लागला. 2 जानेवारी 2026 डॉक्टरांनी सांगितले, मला शेवटच्या स्टेजचा कॅन्सर आहे. माझ्याकडे फार कमी दिवस आहेत, पण सायलीचे लग्न ठरले आहे. मी आत्ताच तिला सांगितले तर तिचे लग्न मोडेल किंवा ती दुःखी होईल. देवा, मला फक्त तिच्या लग्नापर्यंत जगू दे. मला तिचा संसार पाहायचा आहे. डायरी वाचून सायलीला प्रचंड धक्का बसला. ती ढसाढसा रडू लागली. तिने ज्या आईला गावढळ समजून जगासमोर आणायला लाज वाटली होती, त्या आईने तिच्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली होती. आईने स्वतःच्या कॅन्सरचे दुखणे लपवून ठेवून, जेणेकरून मुलीच्या लग्नात विघ्न येऊ नये. सायली आईच्या फोटोसमोर गुडघे टेकून बसली आणि ओरडली, आई, मला माफ कर. मी खूप मोठी डॉक्टर झाले, पण एक चांगली मुलगी होऊ शकले नाही. तुझा त्याग समजायला मला खूप उशीर झाला आई. पण आता सुमती परत येणाऱ्यांपैकी नव्हती. ती दूर आकाशात तारा बनून सायलीकडे पाहत हसत होती. कथेचा बोध, आईचा त्याग हा जगातल्या कोणत्याही पैशापेक्षा, प्रतिष्ठेपेक्षा किंवा पदवीपेक्षा खूप मोठा असतो. आई जुन्या विचारांची किंवा साधी असू शकते, पण तिचे मुलांवरील प्रेम हे नेहमीच सर्वोच्च असते. पालकांच्या बाह्य रूपावर किंवा गरिबीवर कधीही लाजू नका, कारण आज तुम्ही ज्या उंचीवर आहात, ती केवळ त्यांनी स्वतःला झिजवून तयार केलेल्या पायावर उभी आहे. पालक जिवंत असतानाच त्यांच्या प्रेमाची आणि त्यागाची कदर करा. गेल्यानंतर पश्चाताप करून काहीही उपयोग होत नाही. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.